नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र भूगोल 1884 प्रश्न टेस्ट सिरीजमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण भाग 8 पाहणार आहोत व्हिडिओचा. 701 ते 800 प्रश्न, यामध्ये 100 प्रश्न आपण कव्हर करणार आहोत. तर प्रथम प्रश्न आहे 701. महाराष्ट्रातील पहिली महिला डॉक्टर कोण? तर महाराष्ट्रातील पहिली महिला ही आनंदीबाई जोशी आहेत. प्रश्न क्रमांक 702. महाराष्ट्रातील पहिली महिला आय पी एस अधिकारी कोण? तर महाराष्ट्रातील पहिली महिला IPS अधिकारी मीरा बोरवणकर. त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया 703 नंबरचा. महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा कोठे सुरू झाली? तर महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा ही सातारा जिल्ह्यामध्ये सुरू होऊन 1961 साली सुरू झालेली आहे. प्रश्न क्रमांक 704. मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक वृत्तपत्र कोणते? तर मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक वृत्तपत्र आहे दर्पण, जे 1832 साली सुरू झाले होते. प्रश्न क्रमांक 705. भारतरत्न मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन कोण? तर भारतरत्न मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती आहेत धोंडो केशव कर्वे. त्यांनी 1958 मध्ये भारतरत्न मिळवलेलं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया 706 नंबरचा. ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन कोण? तर ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन आहेत वि.स. खांडेकर. प्रश्न क्रमांक 707. पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला मिळाला? तर पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार पु ल देशपांडे यांना मिळाला असून 1996 साली तो मिळालेला आहे. प्रश्न क्रमांक 708. रॅमन मॅक्सेस पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन कोण? तर रॅमन मॅक्सेस पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती आहेत विनोबा भावे. त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया 709 नंबरचा. राष्ट्रपती पदक मिळवणारा पहिला चित्रपट मराठी चित्रपट कोणता? तर राष्ट्रपती पदक मिळवणारा पहिला मराठी चित्रपट आहे श्यामची आई. प्रश्न क्रमांक 710. महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते? तर महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण आहे गंगापूर, जे की गोदावरी नदीकाठी नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे मित्रांनो, आणि आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आणि कमेंट करायचं, आणि बाकीचे 7 पार्ट तुम्हाला बघून घ्यायचे आहेत. प्रश्न क्रमांक 712. महाराष्ट्रातील पहिले अभयारण्य कोणते? तर महाराष्ट्रातील पहिले अभयारण्य हे दाजीपूर अभयारण्य, जे की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 713. महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते? तर महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळ आहे, जे की रायगड जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 714. महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा कोणता? तर महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा आहे सिंधुदुर्ग जिल्हा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 715. महाराष्ट्रातील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा कोणता? तर महाराष्ट्रातील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा आहे सिंधुदुर्ग जिल्हा. प्रश्न क्रमांक 716. महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कोठे सुरू झाला? तर महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना पवरानगर लोणी, जिल्हा अहिल्यानगर, 1949 साली सुरू झालेला आहे. प्रश्न क्रमांक 717. महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती? तर महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका मुंबई आहे. प्रश्न क्रमांक 718. महाराष्ट्रातील पहिला पवन विद्युत प्रकल्प कोठे आहे? तर महाराष्ट्रातील पहिला पवन विद्युत प्रकल्प जमसांडे, देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 719. महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोठे आहे? तर महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र हे खापोली, जिल्हा रायगड जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 720. महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र कोठे आहे? तर महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र मुंबई जिल्ह्यामध्ये असून 1927 मध्ये सुरू झालेलं आहे. प्रश्न क्रमांक 721. महाराष्ट्रातील पहिले दूरदर्शन केंद्र कधी सुरू झाले? तर महाराष्ट्रातील पहिले दूरदर्शन केंद्र 2 ऑक्टोबर 1972 साली मुंबई येथे सुरू झालेले आहे. प्रश्न क्रमांक 722. एव्हरेस्ट शिखर सर करणारा पहिला महाराष्ट्रीयन पुरुष कोण? तर एव्हरेस्ट शिखर सर करणारा पहिला महाराष्ट्रीयन पुरुष श्री सुरेंद्र चव्हाण हे आहेत. प्रश्न क्रमांक 723. एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला कोण? तर एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला कृष्णा पाटील आहे. प्रश्न क्रमांक 724. मराठी भाषेतील पहिले मासिक कोणते आणि ते कधी सुरू झाले? तर मराठी भाषेतील पहिले मासिक दिग्दर्शन, जे की 1840 मध्ये सुरू झालेलं आहे. प्रश्न क्रमांक 725. मराठी भाषेतील पहिले वर्तमानपत्र कोणते? तर मराठी भाषेतील पहिले वर्तमानपत्र आहे ज्ञानप्रकाश, जे की 1904 ला सुरू झालेले आहे. प्रश्न क्रमांक 726. महाराष्ट्रातील पहिले फुलपाखराचे गाव कोणते? तर महाराष्ट्रातील पहिले फुलपाखराचे गाव आहे पारपोली, जे की तालुका सावंतवाडी येथे सुरू झालेले आहे. प्रश्न क्रमांक 727. महाराष्ट्रातील पहिले पुस्तकांचे गाव कोणते? तर महाराष्ट्रातील पहिले पुस्तकांचे गाव आहे भिल्लार, जे की तालुका महाबळेश्वर, सातारा जिल्ह्यामध्ये आहे.
प्रश्न क्रमांक 728, महाराष्ट्रातील पहिले मधाचे गाव म्हणून कोणते गाव ओळखले जाते? तर महाराष्ट्रातील पहिले मधाचे गाव म्हणून मांघर, जे की तालुका महाबळेश्वर, जिल्हा सातारामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढील पाहूया. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आहे मित्रांनो, कमेंट करायचं आहे. महाराष्ट्रातील पहिले फळांचे गाव कोणते? तर महाराष्ट्रातील पहिले फळांचे गाव आहे धुमाळवाडी, तालुका फलटण यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 731, महाराष्ट्रातील पहिले कवितांचे गाव कोणते? तर महाराष्ट्रातील पहिले कविताचे गाव आहे जकातवाडी, जे की सातारा जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 732, महाराष्ट्रातील पहिला डिजिटल जिल्हा कोणता? तर महाराष्ट्रातील पहिला डिजिटल जिल्हा आहे नागपूर. प्रश्न क्रमांक 733, महाराष्ट्रातील पहिले वाईल्ड बफेलो, जे की रानम्हैस अभयारण्य आहे ते कोठे आहे? तर हे अभयारण्य गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 734, महाराष्ट्रातील पहिले गिधाड अभयारण्य कोठे आहे? तर गिधाड अभयारण्य हे रायगड जिल्ह्यामध्ये आहे, जे की महाराष्ट्रातील पहिले गिधाड अभयारण्य आहे. प्रश्न क्रमांक 735, भूजल कायदा करणारे आणि लोकायुक्त विधेयक मंजूर करणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर हे राज्य महाराष्ट्र राज्य आहे. प्रश्न क्रमांक 736, स्वतंत्र दिव्यांग विभाग स्थापन करणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर स्वतंत्र दिव्यांग विभाग स्थापन करणारे देशातील पहिले राज्य महाराष्ट्र राज्य आहे. खूप महत्त्वाचा आहे पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून हा प्रश्न. प्रश्न क्रमांक 737, मच्छीमारांचे शास्त्रीय शिक्षण देणाऱ्या शाळा महाराष्ट्रात कोठे आहेत? तर मच्छीमारांसाठी शास्त्रीय शिक्षण देणाऱ्या शाळा महाराष्ट्रात मुंबई, सातपाटी, जे की पालघर जिल्ह्यामध्ये आहे, आणि रत्नागिरी या 3 ठिकाणी आहेत. प्रश्न क्रमांक 738, धुळे जिल्ह्यात प्राचीन काळी कोणत्या घराण्याचे राज्य होते? तर धुळे जिल्ह्यात प्राचीन काळी मांडू घराणे या घराण्याचे राज्य होते. प्रश्न क्रमांक 739, महाराष्ट्राच्या बहुतेक भागात कोणत्या प्रकारची जलप्रणाली आढळते? तर महाराष्ट्राच्या बहुतेक भागात वृक्षाकार जलप्रणाली आढळते. प्रश्न क्रमांक 740, कोकणात कोणत्या प्रकारची जलप्रणाली आणि वस्ती आढळते? तर कोकणात समांतर जलप्रणाली आणि रेषाकृती वस्ती आढळते. प्रश्न क्रमांक 741, हळदीचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखले जाते? तर हळदीचा जिल्हा म्हणून सांगली जिल्ह्याला ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 742, भारतातील सर्वाधिक पावसाचे 5वे ठिकाण कोणते? तर भारतातील सर्वाधिक पावसाचे 5वे ठिकाण आहे तामणी, तालुका मुळशी, जिल्हा पुणे जिल्ह्यातील आहे. प्रश्न क्रमांक 743, भारतात सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या ठिकाणाचा क्रम काय आहे? तर भारतात सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या ठिकाणांचा क्रम आहे 1 नंबरला मोसीराम, 2 नंबरला चेरापुंजी, 3 नंबरला आंबोली, 4 नंबरला आगुबे, 5 नंबरला तामणी. लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया. तोपर्यंत आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे आहेत आणि बाकीचे 700 प्रश्न तुम्हाला कव्हर करायचे आहेत. प्रश्न क्रमांक 745, पेशव्यांची राजधानी कोणती होती? तर पेशव्यांची राजधानी पुणे ही होती. प्रश्न क्रमांक 746, महाराष्ट्राच्या राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोणत्या शहरात होते? तर महाराष्ट्राच्या राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन हे नागपूर शहरामध्ये होते. प्रश्न क्रमांक 747, महाराष्ट्राची उपराजधानी कोणत्या शहराला म्हणतात? तर महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर शहराला म्हणतात. प्रश्न क्रमांक 748, महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? तर महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण होते. प्रश्न क्रमांक 749, महाराष्ट्र राज्याच्या प्रथम महिला मुख्य सचिव कोण आहेत? तर महाराष्ट्र राज्याच्या प्रथम महिला मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक आहेत. लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचं आहे. प्रश्न क्रमांक 750, महाराष्ट्राचे राज्यगीत कोणी लिहिले आहे? तर महाराष्ट्राचे राज्यगीत हे कृष्णराव साबळे, शाहीर साबळे यांनी लिहिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 751, ठाणे जिल्ह्यातून पालघर जिल्ह्याची निर्मिती कोणत्या वर्षी झाली? तर ठाणे जिल्ह्यातून पालघर जिल्ह्याची निर्मिती 1 ऑगस्ट 2014 साली झालेली आहे. प्रश्न क्रमांक 752, कुलाबा हे कोणत्या जिल्ह्याचे जुने नाव आहे? तर कुलाबा हे रायगड जिल्ह्याचे जुने नाव आहे. प्रश्न क्रमांक 753, येरवडा, जे की पुणे जिल्ह्यातील येथील आगा खान पॅलेस येथे कोणाचा मृत्यू झाला आहे? तर येरवडा येथील आगा खान पॅलेस येथे कोणाचा मृत्यू झालेला होता? तर कस्तुरबा गांधी यांचा मृत्यू झालेला होता. प्रश्न क्रमांक 754, भारतात क्षेत्रफळाच्या बाबतीत प्रथम 3 राज्ये कोणती आहेत? तर भारतात क्षेत्रफळाच्या बाबतीत 1 नंबरला राजस्थान, 2 नंबरला मध्य प्रदेश आणि 3 नंबरला महाराष्ट्र ही 3 राज्य आहेत. प्रश्न क्रमांक 755, महाराष्ट्राची सर्वाधिक लांबीची सीमा कोणत्या राज्यास भिडलेली आहे? तर महाराष्ट्राची सर्वाधिक लांबीची सीमा ही मध्य प्रदेश राज्याला भिडलेली आहे. प्रश्न क्रमांक 756, महाराष्ट्रात खरीप
व रब्बी या दोन्ही हंगामात मोठ्या प्रमाणात घेतले जाणारे पीक कोणते? तर या दोन्ही हंगामात खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामात मोठ्या प्रमाणात घेतले जाणारे पीक आहे ज्वारी. प्रश्न क्रमांक 757. कोकणची उत्तर व दक्षिण सीमा अनुक्रमे कोणत्या नद्यांनी निश्चित केली आहे? तर कोकणची उत्तर व दक्षिण सीमा अनुक्रमे दमणगंगा व तेरकुल या नद्यांनी निश्चित केलेली आहे. प्रश्न क्रमांक 758. मनोरी खाडी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मनोरी खाडी ही महाराष्ट्रातील मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये आहे. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 760. महाराष्ट्रात महाराष्ट्रात राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळा कोठे आहे? तर महाराष्ट्रात राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळा ही पुणे जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 761. महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाचे मुख्यालय कोठे आहे? तर महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाचे मुख्यालय हे पुणे जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 762. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी कोठे आहे? तर राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी खडकवासला जी की पुणे जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 763. हत्ती रोग संशोधन केंद्र महाराष्ट्रात कोठे आहे? तर हत्ती रोग संशोधन केंद्र हे महाराष्ट्रात वर्धा जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 764. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ कोठे आहे? तर डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली जी की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 765. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 766. महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते? तर महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र खोपोली आहे जे की रायगड जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 767. रानगव्यांच्या वास्तव्यासाठी प्रसिद्ध असणारे अभयारण्य कोणते? तर रानगव्यांच्या वास्तव्यासाठी प्रसिद्ध असणारे अभयारण्य दाजीपूर अभयारण्य जे की तालुका राधानगरी तालुक्यामध्ये जिल्हा कोल्हापूरमध्ये आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 768. ताडोबा हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ताडोबा हे राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 769. तुळजाभवानी मातेचे मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर तुळजाभवानी मातेचे मंदिर धाराशिव जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 770. उजनी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर उजनी धरण हे सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 771. तोतलाडोह धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर तोतलाडोह धरण हे नागपूर जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 772. माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर माथेरान हे थंड हवेचे ठिकाण रायगड जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 773. संत चोखामेळा यांची समाधी कोठे आहे? तर संत चोखामेळा यांची समाधी मंगळवेढा या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 774. फुलपाखरांचे गाव म्हणून कोणते गाव प्रसिद्ध आहे? तर फुलपाखरांचे गाव म्हणून पारपोली तालुका सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 775. महाराष्ट्राच्या राज्य प्राण्याचे वैज्ञानिक नाव काय आहे? तर महाराष्ट्राच्या राज्य प्राण्याचे वैज्ञानिक नाव आहे राठुफा इंडिका हे वैज्ञानिक नाव आहे. प्रश्न क्रमांक 776. महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू कोणते आहे? तर महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू आहे ब्लू मॉर्मॉन. त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया. तोपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 778. महाराष्ट्राची राज्यभाषा कोणती आहे? तर महाराष्ट्राची राज्यभाषा ही मराठी आहे. प्रश्न क्रमांक 779. महाराष्ट्रात डोंगरी किल्ल्यावरून ज्या किल्ल्यास नावे पडले आहे तो एकमेव किल्ला कोणता? तर तो किल्ला आहे रायगड जिल्हा जो डोंगरी किल्ल्यावरून त्याचे नाव रायगड असे पडलेले आहे. प्रश्न क्रमांक 780. पेशव्यांची राजधानी कोणती होती? तर पेशव्यांची राजधानी ही पुणे होती, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 781. महाराष्ट्राच्या राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोणत्या शहरात होते? तर महाराष्ट्राच्या राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन हे नागपूर जिल्ह्यामध्ये होते. प्रश्न क्रमांक 782. महाराष्ट्राची उपराजधानी कोणत्या शहराला म्हणतात? तर महाराष्ट्राची उपराजधानी ही नागपूर शहराला म्हणतात. प्रश्न क्रमांक 783. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? तर महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण होते. प्रश्न क्रमांक 784. महाराष्ट्र राज्याच्या प्रथम महिला मुख्य सचिव कोण होत्या? तर महाराष्ट्र राज्याच्या प्रथम महिला मुख्य सचिव श्रीमती सुजाता सोनिक होत्या. प्रश्न क्रमांक 785. महाराष्ट्राचे राज्यगीत कोणी लिहिले आहे? तर महाराष्ट्राचे राज्यगीत कृष्णराव साबळे यांनी लिहिलेले आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. हे प्रश्न रिपीट झालेले आहेत. प्रश्न क्रमांक 793. मनोरी खाडी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मनोरी खाडी मुंबई उपनगरमध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढील पाहू. 794. महाराष्ट्रातील पहिला, दुसरा आणि तिसरा पर्यटन जिल्हा अनुक्रमे कोणता? तर महाराष्ट्रातील पहिला
सिंधुदुर्ग जिल्हा आहे, दुसरा औरंगाबाद जिल्हा आहे आणि तिसरा नागपूर जिल्हा आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 795 पाहू आपण. महाराष्ट्रात राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळा ज्याला NCL म्हणतो, नॅशनल केमिकल लॅबोरेटरी, कोठे आहे? तर महाराष्ट्रातील राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळा ही पुणे जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 796, महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाचे मुख्यालय कोठे आहे? तर महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाचे मुख्यालय पुणे जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 797, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी NDA नॅशनल डिफेन्स अकॅडमी कोठे आहे? तर ही अकॅडमी खडकवासला पुणे जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 798, हत्तीरोग संशोधन केंद्र महाराष्ट्रात कोठे आहे? तर हत्तीरोग संशोधन केंद्र महाराष्ट्रात वर्धा जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 799, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ कोठे आहे? तर डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 800, शेवटचा प्रश्न, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कोठे आहे? तर YCM यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. तर मित्रांनो, हे होते 800 प्रश्न जे की आपण महाराष्ट्र भूगोल 1884 प्रश्न टेस्ट सिरीजमध्ये सुरू केलेले आहेत. पुन्हा लवकरच भेटू भाग 9 मध्ये. तोपर्यंत आपल्या महाराष्ट्र रक्षण यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ इतर मित्रांना शेअर करा आणि आपल्या